तो हाय भाई लोग, कैसे हो आप लोग। तो आज फिर से आ गए हम नए ब्लॉग में और आज हम जा रहे हैं फिर से एक नया जिम विजिट करने जो कि एकाला चौकी में। एंड आज फिर से एक प्रो कबड्डी प्लेयर, उनके साथ आज हम वर्कआउट करने वाले हैं। तो फिर मिलते हैं जिम में, देखते हैं आज कौन सा वर्कआउट करेंगे और फुल मजा लेते हैं। तो जानने के लिए कि वो प्रो कबड्डी प्लेयर कौन है, तो पूरा ब्लॉग देखो, फिर मिलते हैं जिम में। बाय बाय। तर फायनली आपण आता जिम मध्ये आलोय। मी तुम्हाला सांगतोय तुमचा कोण आहे तो कबड्डी प्लेयर, चला या बघू। हाय, काय बोलतो? तर आज आलो तुझ्यासाठी आपण वर्कआउट करायला तुझ्यासोबत। मग आता लास्ट टाइम आम्ही कापडा दादा सोबत वर्कआउट केला आणि आज तुझ्यासोबत कर। मग आता वर्कआउटच्या आधी काय घ्यायचं आपण? कोणता? सुपर शेपचा? हो, सुपर शेपचा मी यूज करतो। बनव। मग बाकी प्रॅक्टिस वगैरे चालू ना जोरात। लांबून घे आणि स्ट्रेट ठेव, पाठी आणि स्ट्रेट ठेव। तर तुम्ही पण सुपर शेप यूज करा। प्रो कबड्डी प्लेयर पण सुपर शेप यूज करताय। तर आज वर्कआउट काय करायचं पण पितो, तुम्ही पण पिया सुपर शेप। तर आज वर्कआउट काय करायचं आपण? चेस्ट आणि शोल्डर। तर आता वर्कआउट मध्ये भेटूया। आता आम्ही सुपर शेप पियालाय, तर बघू वर्कआउट मध्ये किती मजा येतो आणि किती हेवी जातो आज आपण। तर भेटूया पुढे। बाय बाय। काय जादू वैलीस काय? अभी वार्म अप सेट खाली करते। साइड मारे शोल्डर पहिला घेतो की चेस्ट? शोल्डर घे। चेस्ट घे ना पहिला। पहिले किती मुली?
आठ पाच सहा सात हे अजून 9 10 तुम्हाला आता आमचा वॉर्मअप सेट चालू आहे फक्त 3 सेट झाले 3 वॉर्मअप सेटच आहे 10 मारायचं वेट घेतलं की 20 आहे हेवी आहे मारेल चल पार्किंग पार्क एवढं काय असं थोडं. एक 2 3 4 चला अजून 4 जातील 5 3 चल अजून एक बस. उत्कर्ष नॉकआउट झालाय तिसऱ्या सेट मध्येच नॉकआउट झालाय नॉकआउट त्याला बोलो मारेल ना मोटिवेट आता किती घ्यायचंय वाढूया का पाडो डंबल फुल लोखंडचे बाई रबरचे नाही ज्यांची तयारी असतो तसंच त्यांच्या डंबल्स पण आहे 5 6 7 8 9 10 मारतो 1 2 3 4 6 7 8 9 one more 10 हा मारायचे चल 1 2 3 4 5 6 7 8 अजून 2 9 चल एक तर आता परत इंक्लाइन बेंचवर आलो आम्ही फ्लॅट डंबल झाले आता बेंच खमाट दोन 3 4 5 6 5 9
Three, 4, 5. हातात ठेव चालेल. बोलून झालं की त्याला दे. चल 1 2 3 4 5 6 8 चल चल 2 8 9 10 11 ते सुपर शेफ का नाव आहे. चल 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 12 चल चल अजून जाईल चल चल 13 चल 14 चल चल अजून 15 अजून मारतो का नाही. सांगू ना सुपर शेफ बॉडीचा राज काय ते प्रोटीन सुपर शेफ. आता काय घ्यायचं आपल्याला? पेक्टेक. पण सॉरी चल बघ आता एक स्नॅप टाकूया आणि जाऊया आपल्या वर्कआउटला. तर आपण आता वर्कआउट गेलो. तर वर्कआउट मध्ये मजा आले. पण मला एक सांग की आफ्टर वर्कआउट काय काय घेतोस? आफ्टर वर्कआउट मी सुपर शेफचं प्रोटीन वे प्रोटीन आणि कुणाला सांगू नको पण वेळ होतं तुम्हाला माहिती पडेल. वे प्रोटीन आणि त्याच्या आधी घेतो प्री वर्कआउट सुपर शेफचं. आणि मील मध्ये सुपर शेफचं आपलं तसंच मुसळी पण आहे त्यांची. ती मुसळी खातो आणि ती मला सांगत नाही आणि पौष्टिक पण आहे. आणि आता जे न्यू जनरेशन आहे जे कबड्डी खेळतात. आधी मी पण खेळायचं पण मग सोडलो इंजरी नंतर. पण तुझा खूप मोठा इंजरी झालेला. त्याचा तो रिकव्हरी केला. मग रिकव्हरीसाठी काय काय घ्यायचं होतं तेव्हा? रिकव्हरीसाठी तेव्हा मला 3 टाइम वर्कआउट होता. जिम ग्राउंड परत जिम असा होता. त्यावेळेस मी प्रोटीन फक्त हे प्रोटीन सुपर शेफचं प्रोटीन यूज करत होतो. मग त्यासाठी बॉडी गेनिंग असेल किंवा स्ट्रेंथसाठी असेल सुपर शेफचं प्रोडक्ट यूज करत होतो. कारण ते सर्टिफाय पण आहे आणि ते लॅब टेस्टेड पण आहे. त्यामुळे आता जे नवीन मुलं आहे जे कबड्डीची तयारी करतात प्रॅक्टिस. आता पाऊस संपला की त्यांच्या तयारी चालू आहे. त्यांच्यासाठी काय टिप देशील तू? त्यांच्यासाठी एकच टिप देईन की तुम्ही जे वर्कआउट वगैरे किंवा प्रोटीन वगैरे घेताय ते तुम्ही सर्टिफाय असेल आणि विश्वास जे असेल तेच घ्या. आणि मला तर सध्या सुपर शेफवर विश्वास आहे कारण की आपला ज्याचा प्रोडक्ट आहे तो स्वतःच कबड्डी प्लेअर आहे. तर त्याला माहिती आहे की प्रोटीन कबड्डी प्लेअरला कोणकोणतं लागतात. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते इंट्रेंट असले ते लागतात. त्यामुळे मी सुपर शेफ यूज करतो आणि 100% मला सुपर शेफवर विश्वास आहे. आणि तेच मी त्यांना तेच न्यू यंग जनरेशनला तेच रेकमेंड करतो. कारण की मी स्वतः यूज करतो म्हणून सांगतो. मी दुसऱ्यासारखं नाही की मी यूज नाही करत पण त्यांचं मार्केटिंग करायला मी स्वतः सुपर शेफचं यूज करतो प्री वर्कआउट आणि प्रोटीन. त्यामुळे मी 100% डोळे झाकून विश्वास ठेवून सांगू शकतो. आणि वर्कआउटचं काय टिप देशील? म्हणजे स्टार्टिंग जे म्हणजे आता तू बघ तू प्रो खेळतो पण तुमचा आता आम्ही बघ तुझ्या सोबत आम्ही पण रोज जिम जातो पण आमचा वर्कआउट वेगळा असतो. पण तुझ्या सोबत जे वर्कआउट केला ना पण जे सेट वगैरे मग त्याच्यात वेगळाच होता. मग तू वर्कआउटचा काय टिप देशील? म्हणजे कबड्डी खेळतात स्पेशल कबड्डीवाल्यांनी की जास्त काय वर्कआउट केला पाहिजे? जास्त कबड्डीवाल्यांनी वर्कआउट पॉवरचा वर्कआउट केला पाहिजे आणि स्ट्रेंथचा. आणि पॉवर जास्त म्हणजे असं नाही की आपण पहिले रेप 10 मारले तर सेकंड रेप आपला 8 असेल किंवा असेल तो सुद्धा 10 त्या स्ट्रेंथने मारा. 10च्या स्ट्रेंथनेच मारतो मी. आणि मी तसा जेवढून पद्धतीच करून घेतला. कारण की कसं असतं की जास्त हेवी वेट घेतल्यानंतर ते पण पुश झालं पाहिजे त्याच लेवलला. म्हणून मी जास्त रेप असेल तरी 10च घेतो आणि नंतर त्याच्या कमी असेल तरी 10च घेतो. ठीक आहे. तर आता अजून सेट बाकी आहे आपले. तर आता वर्कआउट मध्ये भेटूया.
आणि लास्टला पण थोडा बोलूया. सुपर शेफ आज आहे आरामात. दोन, तीन, चार. मेरी बॉटल किधर है? नाही लागलं तर त्याच्यापर्यंत लाईट भेट मग कसं वाटलं तुला माझ्यावर वर्कआउट करून? मस्त मजा आला. आणि बॉडी बिल्डिंगचं जे आम्ही वर्कआउट करतो ते आणि तुमचं कबड्डीचं वर्कआउट खूप डिफरन्स आहे. पण मजा आला आज वर्कआउट करून तुमच्यासोबत. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण ग्राउंडवर करू. आता तू जिम मध्ये आला, आता next time आपण ग्राउंडवर करू. मग ग्राउंडवर हा तर तुम्ही सुद्धा सुपर शेफ प्रोडक्ट युज करा. मी युज करतो असं 100% सांगतो, डोळे झाकून सांगतो तुम्हाला, 101% सांगतो की डोळे झाकून सांगतो. सुपर शेफ मध्ये काही बाहेरचे फ्लेवर्स नाहीत किंवा काही नाहीत, त्याच्याने फ्री लॅब टेस्टेड आहेत ते. तुम्ही सुद्धा युज करा तो. थँक्यू. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच. मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही कमेंट करा की आता कोणता प्लेअर सोबत व्हिडिओ काढायचा आहे. आणि आता आमचा प्लॅनिंग चालू आहे की आम्ही आता ग्राउंडवर वर्कआउट करू. जिमचा वर्कआउट तर केलाच, खूप मजा आलाय. आता ग्राउंडचा वर्कआउट बघू. तर भेटूया सर्वांना बोल लाईक, सबस्क्राईब और शेअर करायला. प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन प्लेअर बघा तुम्हाला भेट. थँक्यू. सुपर शेफ मधून